तर नमस्कार शेतकरी मित्रांनो, हा जो तुम्ही प्लॉट बघताय तर याला 10 दिवस कंप्लीट झालेला आहे. तर आता आपण याच्यावर म्हणजे पहिली आळवणी आणि पहिली फवारणी कोणती द्यायची हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा. तर मित्रांनो, कधी पण आळवणी देताना किंवा फवारणी करताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपला जो प्लॉट आहे पूर्णपणे सेट झालेला पाहिजे आणि कमीत कमी म्हणजे 10 दिवस तरी व्हायला पाहिजे. त्यानंतर आपण त्याच्यावर स्प्रे किंवा आळवणी देऊ शकतो. आणि कधी पण फवारणी करताना संध्याकाळीच करायचं, कारण संध्याकाळी म्हणजे जास्त म्हणजे जो आपला रोपटा आहे तो जळत नाही आणि रिझल्ट पण चांगला भेटतो. आणि खास करून कीटकनाशक संध्याकाळीच स्प्रे करायचा. आणि सुरुवातीला कधी पण जास्त केमिकलचे स्प्रे मारायचे नाही, हार्ड स्प्रे कधीच मारायचे नाही. सुरुवातीला नीम ऑइल आपण वापरू शकतो. तर या ठिकाणी आपण हे नीम ऑइल घेतले सम्राट 80, जे आहे की 80,000 पॉवरचे हे कीटकनाशक आहेत आणि हे 100% ऑर्गॅनिक आहेत. तर याचा फायदा असा आहे की सर्व जे कीटकनाशक आहेत तर त्यांच्यासाठी हे उत्तम पर्याय म्हणून आहे आणि याच्याने रोपटं पण जळत नाही आणि पिकांची रोगप्रतिकारक क्षमता पण वाढते. आणि याला कोणत्याही पिकावर आपण मारू शकतो. मिरची असो, बटाटे असो, टमाटे असो किंवा वांगे असो, कोणत्याही पिकावर हे काम करतं. आणि स्प्रे करताना याला 30 ml प्रतिपंप घ्यायचा आहे. आणि आळवणी कशी आणि कधी द्यायची ते मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तोपर्यंत फॉलो करून ठेवा.